नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. मी बँक निफ्टीसाठी लेवल सांगितले होते 46,551 वरती जर आपल्याला क्लोजिंग मिळाली तर आपण बाय साईडसाठी ट्रेड घेऊ शकतो. त्यावेळेस आपलं टार्गेट असणार आहे जो कालचा हाय होता म्हणजे 46,600 710 आणि ते पहिले टार्गेट होतं आपलं आणि त्याच्यानंतर सेकंड टार्गेट होतं 46,781 आणि थर्ड टार्गेट होतं 47,126. तर आपल्या सगळ्या लेवल्सने टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आता निफ्टीमध्ये बघूया की काय झालंय. तर निफ्टीमध्ये पण मी सांगितलं होतं की 22,065 ही आपल्याला खूप महत्वाची लेवल आहे. तर त्याच्यावरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर आपण बाय साईडला ट्रेड घेऊ शकतो आणि त्याच्यावरतीच मार्केट सस्टेन राहिलं त्यासाठी आपलं पहिले टार्गेट होतं 22,127 आणि त्याच्यानंतर ऑल टाइम हाय 22,188 पहिला ऑल टाइम हाय होता. आज नवीन ऑल टाइम हाय क्रिएट केलेला आहे. तर उद्या बघूया की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 47,094. तर उद्या जर मार्केट आता हायलाच क्लोज झालेला आहे त्याच्यामुळे उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर 47,374 ते 47,134 हे आसपास होऊ शकतं. त्यावेळेस मार्केट कुठल्या साईडला सस्टेन राहते. जर मार्केटनी 47,435च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिले तर पहिले टार्गेट असणार आहे 47,588 आणि 47,676. तर बघूया आता निफ्टीत काय ट्रेड घेऊ शकतो आपण. तर निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 22,196. तर आता ऑल टाइम हाय असल्यामुळे की आपण पिवट पॉईंटचा यूज करतो. तर बघूया आता पिवट पॉईंटचं रेजिस्टन्सच्या वरतीच क्लोजिंग मिळाली आहे. तर मार्केट जर अप ट्रेंड गेलं तर 22,276 इथपर्यंत जाऊ शकतं आणि जर मार्केट वरतीच कॉन्सोलेट राहिलं तर नवीन हाय आपल्याला बघायला मिळेल. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि भरपूर प्रॉफिट कमवा. थँक्यू.